मी जर चांगली मेन्स लिहिली तर माझं सिलेक्शन होणार. परंतु त्याच्यामध्ये जर मला अधिक चांगले जर गुण मिळाले तर जे पाहिजे ते पद आणि मध दोन्ही पण मिळू शकतं. म्हणजे थोडक्यात काय आहे की सर मला लेखन करायचे, परंतु कुठं चुकतं आहे, नेमकं नेमकं होतं आहे काय, मला ते चांगलं उत्तर कसं लिहिता येत नाही, किंवा लिहिताना माझ्या काही चुका होतात, ते चुका कोणत्या आहेत, कसं दुरुस्त करू, किंवा मला ते थोडीशी माहिती हवी आहे, पाहिजे आहे, आणि मला पाहिजे की मला माहिती आहे की हे करायचे म्हणजे करायचे. असं काहीतरी जरी असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात. आणि आजचा जो मुख्य विषय तोच आहे की उत्तर लेखनामधले नेमक्या चुका कोणत्या आहेत ते पण आपण समोर उदाहरणं दिसत आहेत, त्याच्यानुसार आपल्याला पाहिजे आहेत. त्याच्यानंतर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक चांगलं उत्तर जे विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत, एक दोन उत्तर जे तुम्हाला द्यावे आहे ना, जे उत्तम म्हणतो मी त्यांना, ठीक आहे, ते सगळ्या गोष्टी पाहायचा प्रयत्न करायचा आहे. तर करण्या अगोदर हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर करूया सुरुवात आहे ना, जास्त वेळ कशाला, इकडच्या तिकडच्या टप्पान गप्पा. ओके, तर समोर तुम्हाला एक दिसतंय पाहू, तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि सांगा याच्यामध्ये पहिली चूक काय आहे. वाचा तुम्ही, ठीक आहे, कारण ही वाचण्यात माझा वेळ जातो. तुम्ही पॉज करा आणि तुम्ही पहा ना, कारण तुम्हाला मी काहीच लिहिलं नाही समोर, फक्त एक उत्तर दाखवतो, नेमकी पहिली चूक कोणती आहे, प्रश्न काय आहे आणि त्याच्यातून तुम्हाला समजतं. ठीक आहे, पहिली चूक, ठीक, वाचा. ठीक आहे, तुम्ही वाचला असाल तर मी फक्त प्रश्न वाचतो. साहित्य, ललित साहित्य, शास्त्रीय साहित्य यांचे स्वरूप सांगून त्यांची रेषा स्पष्ट करा. 3 शब्द आहे, त्याचं स्वरूप आणि सीमारेषा स्पष्ट करा म्हणतात. आणि हे जर तुम्ही वाचलं आहे ना, हे जर थोडक्यात दिलेलं तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला पहिली चूक समजते याच्यामध्ये, ते म्हणजे प्रश्न समजून न घेणे. पहिली चूक आहे की प्रश्न समजून नाही घेतला त्यांनी. स्वरूप हा शब्द आहे, 3 शब्द आहेत आणि सीमारेषा पण शेवटी शब्द आहे ना. म्हणजे लिहायचं काय आहे की हे जस्ट लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये असं नाही का कंटेंट नाही का, आहे कंटेंट त्याच्यामध्ये, फक्त लिहिलेलं आहे ना. म्हणजे सुरुवात काय आहे काय नाही, म्हणजे याचा अर्थ त्यांना प्रश्न समजला नाही. जे पुढे उदाहरण दिले ते कमी जास्त आहेत किंवा त्यांनी खराब लिहिलं असं नाही, आपण तुम्हाला उदाहरणासहित सांगतोय की नेमकं काय घडत नाही. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये प्रश्न वेगळा उत्तर दुसरं, किंवा असं बी असू शकतं आहे पण नाही पण. आता हे जर तुम्ही वाचलं तर असं वाटतं की जे प्रश्न विचारला तो तर कंटेंट दिसतंय आहे ना, आणि मग म्हणजे जो पाहिजे तो नाही आहे पण नाही पण, असं आपण त्याने म्हणू शकतो. म्हणजे आता मी जर वाचत बसलं तर नेमकं याला म्हणायचं काय लिहिलं आहे, हा प्रश्न निर्माण होतो. आणि चेक करणाऱ्याला जर हा प्रश्न निर्माण होत असेल तर तुम्ही विचार करू शकता की त्याच्यावर इम्पॅक्ट काय पडतो. त्याच्यामुळं मित्रांनो, तुम्ही अभ्यास करत असताना हे जरूर लक्षात ठेवा आहे ना, सराव करत असताना, की प्रश्न काय विचारला हे अगोदर समजून घेण्यावर जोर द्या. किंवा तो जर समजला तर त्याची मागणी तुम्हाला पूर्ण करता येते. कारण आपल्याकडे खूप क्रायटेरिया आहेत, कमी वेळामध्ये कमी शब्दामध्ये हे सगळं लिहायचं असतं, ते पण चांगलं मार्क मिळेल असं. ठीक आहे, तर पहिलं आहे की प्रश्न समजून न घेणे ही सगळ्यात मोठी चूक आहे. ओके, तर ही पहिली चूक झाली. आता हेच तुम्हाला ॲडव्हर्टाईज दिसत आहे, तुम्हाला कळलं असेल की LRP बॅच सुरू आहे, म्हणजे सुरू होणार आहे 5 जानेवारीपासून. त्याचं सगळी माहिती तुम्ही घ्या आहे ना, मी बाकी बोलत नाही आहे, नाहीतर म्हणसाल सर तुम्ही पण जाहिरात. ओके, आता दुसरी चूक बघूया याच्यामध्ये. दिसली का तुम्हाला? ओके, दिसली नसेल तर ठीक आहे. हां, पुढं पहा याच्यामध्ये. म्हणजे हे पहा याच्यामध्ये, आता ह्याच्यात फक्त इंट्रोडक्शन दाखवले तुम्हाला ह्याच्यात. तर काय चूक आहे इंट्रोडक्शनमध्ये, पॉज करा आणि तुम्ही फक्त जस्ट थिंक करा की हां हे काय आहे नेमकं, याच्यामध्ये चूक कोणती आहे ना. तुम्ही विचार करा मित्रांनो, हे गरजेचं आहे. ठीक आहे, हे तुमच्यासाठीच आहे, गरजेचं आहे. काय चूक आहे याच्यामध्ये? ठीक आहे, पॉज केला असाल, तुम्ही बघितला असाल. आता आपण पुढे जाऊया. प्रश्न काय आहे, साहित्याचे स्वरूप निश्चितपणे सांगता येईल का, ते सांगून साहित्याचे प्रयोजन थोडक्यात लिहा. तर याला काय करायचं होतं, इंट्रोडक्शन. पहा यांचे इंट्रोडक्शन कसे केलेत. सहित आणि तत्व या शब्दाने आपण साहित्य या गोष्टीचा अर्थ अगदी जवळून पाहू शकतो. ठीक आहे, व्यक्तीची, स्वतःविषयीची आणि जगाविषयी समज व्यापक आणि विशाल बनण्यास उपयुक्त गोष्ट म्हणजे साहित्य. काय लिहिले बघा, साहित्याच्या स्वरूपाविषयी व्याख्या सांगण्याचा प्रयत्न प्राचीन साहित्य केला गेला आहे यावरून. ठीक, म्हणजे पहा तुम्ही, सुरुवात कशी असायला पाहिजे मित्रांनो. म्हणजे असं वाटतं ना, ही सुरुवात नाही, काहीतरी बोलत आहे ते. ठीक आहे, म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की सुरुवात नेहमी आकर्षक आणि कमी शब्दात असली पाहिजे, आणि ती नाही आहे इथं. म्हणजे वाचणाऱ्यावर डायरेक्ट इम्पॅक्ट पडला पाहिजे. परंतु इथं पहा, सहित तत्व शब्दाने साहित्य गोष्टीचं जवळून पाहू शकतो आणि ती समज व्यापक होते, म्हणजे काहीतरी बोलत आहेत, सुरुवात नाही आहे ती. जसं की एखादा पाहुणा घरी आला तर आपण त्याला दारावरच बोलतो का, कशाला आलात, का आलात, काय कारण होतं, असं बोलतो का? अगोदर म्हणतो ना, आत घरात या आहे ना, म्हणा चहा घ्या, पाणी घ्या म्हणतो ना, इंट्रोडक्शन करतो ना. असं आहे का इथं काही?
म्हणजे एक तुम्हाला सांगतो उदाहरणासाठी पहा, म्हणजे सुरुवातीला आकर्षक नाही ना, कमी शब्दात नाही आहे ना. म्हणजे तुम्ही सुरुवात ही चूक कशी करता पहा, की कधी कधी तुमच्या त्या उत्तरामध्ये प्रश्नाला अनुसरून सुरुवात नसते आणि असते, तर कधी कधी असं वाटतं की शेवटच लिहिला आहे डायरेक्ट, है ना. उत्तराची सुरुवात नाही शेवट करतोय असं. तुम्ही बऱ्याच वेळा जे मुलं लिहितात पण त्यांना म्हणतो बा तुमची उत्तर सुरुवात नाही शेवट वाटतंय असं. आणि कधी कधी अधिक शब्द असतात, मोठा परिच्छेद असतो, जसं आता इथं तुम्हाला दिसते पायाच्यामध्ये आहे ना, अधिक शब्द आहेत, मोठा परिच्छेद. तुम्ही करताय काय नेमकं? तुम्हाला मार्क मिळवायचेत का नाही मिळवायचेत? म्हणजे थोडक्यात काय, त्याच्यामध्ये आकर्षण नाही. पहा, इम्पॅक्ट पडला की तुमचे मार्क जातात, जरूर लक्षात ठेवा आहे ना. पहिली चूक तुम्हाला समजली की प्रश्न न समजून घेणे. दुसरं आहे सुरुवात आकर्षक असली पाहिजे. हे कितीतरी सरांनी डोकं बडवून सांगितले तुम्हाला की सुरुवात नेहमी चांगली असली पाहिजे. तर का लक्षात येत नाही बरं तुम्हाला? ठीक आहे. तर आता पुढची चूक पाहूया. कळत असेल तुम्हाला, जास्त बोलत नाही. पहा आता हे पहा, हे एवढं दिसते तुझ्यामध्ये तुम्हाला काय चूक दिसते है ना. प्रश्न वाचा आणि हे वाचा, फक्त ऑब्झर्वेशन म्हणजे तुम्ही निरीक्षण करा की नेमकं काय आहे पुढं, आहे ना. तुम्ही केला असाल, आता पॉज करा बरं का. हे मी करत नाही, कारण तो वेळ जातो आणि तुम्ही बघत नाही आणि तुम्ही म्हणसाल पुन्हा आणखी हे काहीतरी वेगळंच आहे ठीक आहे. पॉज करा. ठीक, पॉज केला असेल, तुम्ही बघितलं असाल. ओके, आता तुम्ही सांगा, हे ते सुरुवात दिसते, काय दिसते नेमकं तुम्हाला? उत्तर तर लिहिलं आहे, परंतु पहा की पहिल्या ओळीपासून तर पार खालच्या ओळीच भरलेल्या दिसतात. ओळीवर ओळी, सुरुवात नाही, म्हणजे की पॅराग्राफ नाही, परिच्छेद नाही, लाईन नाही, काही नाही. काय म्हणजे काय प्रॉब्लेम आहे हा? असं लिहितात का तुम्ही? मग हा प्रॉब्लेम काय माहिती आहे का? याला म्हणतात मांडणी. ठीक आहे, प्रेझेंटेशन तुम्ही म्हणू शकता. मांडणी तुम्ही पहा ना, वरी काय तुम्हाला दिसतंय ना हे. ठीक आहे, आपण त्याच्यात काय लिहिलं हे पाहतच नाही, आपण जस्ट ऑब्झर्वेशन करतोय काय आहे त्याच्यामध्ये. मांडणी पहा. ठीक आहे, म्हणजे प्रश्न आहे त्याच्यात फक्त लिहिलं आहे. ठीक आहे, त्याची मांडणीच नाही आहे. आणि मांडणीमध्ये काय काय चुका असतात बरं, आहे ना. हे समोर दिसतं तर ते चुका आहेतच त्याच्यामध्ये. काही काही ठिकाणी नको ते पॉईंट असतात. सुरुवात नको ती असते, त्याच्यात लगेच दुसरा पॉईंट काहीतरी मध्ये आलेला असतो याच्यामध्ये. परिच्छेद खूप मोठे असतात, जसं तुम्हाला समोर दिसतंय, आहे ना. म्हणजे लय नसते याचा अर्थ काय, एक मुद्दा दुसऱ्या मुद्द्याला लागून आलाय का नाही हे माहीतच नाही आहे ना. म्हणजे जस्ट लिहित आहेत, जसं आठवत आहे तसं चालू आहे राडगरानं चालू आहे आपला. हां, येऊ द्या तशी गोष्ट त्याच्यामध्ये आहे ना. म्हणजे आणि मांडणीमध्ये उदाहरणं पहा, त्यांनी म्हणले की वर्गीकरण सांगा किंवा सीमारेषा सांगा, तर तुम्ही परिच्छेद मांडताय. अरे वर्गीकरण म्हटल्यानंतर तुम्ही बॉक्समध्ये लिहू शकता ना. असं थोडंच आहे की साहित्यामध्ये बॉक्समध्ये लिहू शकत नाही. हां, पेपर 2ला तुम्ही लिहू शकत नाही, हे मान्य आहे, परंतु पेपर 1ला काय प्रॉब्लेम आहे? जिथं त्यांनी जे वर्डिंग पहा ना, काय म्हणतात वर्गीकरण कसं करतो आपण? टेबल फॉर्मॅटमध्ये करतो ना, त्या प्रकारे केलं पाहिजे. आता जिथं वैशिष्ट्य म्हटले तिथं पण तुम्ही परिच्छेद मांडताय, आहे ना. आता जिथं स्पष्ट करा म्हटलंय तिथं पॉईंटमध्ये लिहिताय. काय हे तुम्ही करताय काय नेमकं? मांडणीला महत्त्व असतं मित्रांनो, हे तुम्ही जरूर लक्षात ठेवा. काय करताय आपण, आहे ना. काय ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कारण जे सुरुवातीला म्हटलं ना, तुमचं सिलेक्शन कशावर ठरतं. ठीक आहे, तर ही मांडणी आहे पहा, हे जरूर लक्षात ठेवा. आणि बऱ्याच वेळा सुरुवातीमध्ये, मध्यभाग आणि शेवट याच्यामध्ये ताळमेळच नसतो, है ना. शेवटची सुरुवात शेवट काहीतरी चालत असतं. ती मांडणी चुकली की उत्तर चेक तर होतं, परंतु मार्क किती मिळतील हे तुम्ही विचार करा आता. ओके, त्याच्यानंतर पुढचं पहा, हा पुढचा एक उत्तर दिसते तुम्हाला, है ना. हे पॉज करा आणि तुम्ही वाचा फक्त आणि ऑब्झर्वेशन करून सांगा याच्यामध्ये काय चूक काय आहे नेमकं. ठीक आहे, तुम्ही पॉज केला असाल आणि पाहिला असाल. मी आता पुढे जातो. ठीक आहे, तर याच्यानंतर जी चौथी चूक आहे त्याला म्हणतो मी सटीकपणा. ठीक आहे, काय म्हणतो पहा त्याला, त्याचं नाव काय आहे? सटीकपणा आहे. सटीकपणा याचा अर्थ काय होतो? सटीकपणा काय आहे याच्यामध्ये? जे प्रश्न विचारला, आता इथं काय, ज्याने हे ओळखतो जेथे या कादंबरीचा मार्क्सवादाचा प्रभाव कितपत जाणवतो. चिकित्सा करा कितपत. ठीक आहे, शब्द काय पहा, कितपत. या शब्दाला तुम्ही न्याय दिला पाहिजे उत्तरामध्ये. ठीक आहे, तर हे जर तुम्ही उत्तर वाचलात, मी नाही वाचत कारण त्याच्यात वेळ जातो तर म्हणचाल की सांगा वाचून, हे सांगा ते सांगा, आहे ना. तुम्हाला मी फक्त समजून सांगतोय, कळतंय ना तुम्हाला. ओके, तर आता याच्यामध्ये काय आहे की जे विचारलं ते नाही आहे. कंटेंट आहे, चांगला पण आहे, परंतु जे विचारलं ते नाही आहे. कितपत या शब्दाला तिथं न्याय दिलेला नाही. मी सांगितलं होतं पण त्या विद्यार्थ्याला की तुम्ही त्याला न्याय दिला नाही. म्हणजे असं बी होतं पहा बऱ्याच वेळा की तुम्ही लिहिलंय, परंतु कंटेंटमध्ये वाचत बसावं लागतंय मला की तुम्ही काय लिहिले नेमकं. असं जर तुम्ही एखाद्या चेक करण्याला म्हणजे फील करून देत असाल तर त्याच्यावर ते परिणाम पडतोच. तुम्ही अशा प्रकारे लिहा ना की पुढच्याला जस्ट लुक केल्यानंतर कळलं पाहिजे की जे विचारले ते लिहिलेलं आहे. आणि मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता? तुम्ही विचार करा काय करू शकता. विचार करा ना, डोकं लावा की काय करू शकतो असं की मी पुढच्या व्यक्तीला लगेच समजून सांगू शकतो की मी लिहिले जे विचारलं ते. ठीक आहे,
म्हणजे थोडक्यात काय, या सटीकपणामध्ये, सटीकपणा हा शब्द आहे, म्हणजे जे पाहिजे ते नाही आहे, आहे भरपूर पण जे पाहिजे ते नाही आहे. म्हणजे मागणी एक आहे, कंटेंट दुसरा आहे. पुन्हा त्याच्यानंतर प्रश्नातला जो शब्द आहे त्याला न्याय नाही, म्हणजे जे काही त्यांनी विचारलं त्या प्रकारे शब्द आहेत भरपूर लिहिले, पण त्या शब्दात काही सारच नाही आहे ना. असं बी वाटते की हां मस्त लिहिलं आहे त्याच्यामध्ये, काही लिहितात पा तुम्ही असे भरपूर असतं त्याच्यामध्ये लिहितात, पण त्याच्यात सारच नसतो, त्याचा अर्थच कळत नाही शेवटपासून. ओके, तर हा चौथा मुख्य प्रॉब्लेम होता उत्तरलेखनामधले. ठीक आहे, आता त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता ही एक थोडीशी जाहिरात 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 पण मी वाचत नाही, तुम्हाला कळलं की रिव्हिजन बॅच आहे MPSCची. ठीक आहे, तर पुढे जाऊया. हां, आता 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 ते सगळे तुम्ही पहा. आता बाकीचे छोटे मोठे जे आहेत ते सगळे आपण पाहायचं. हे जे मुख्य प्रॉब्लेम होते ते पण पाहिले. आता काही उत्तरामध्ये काही प्रॉब्लेम असतात किंवा तुमचे काही प्रॉब्लेम असतात उत्तरलेखनामध्ये. पाचवा आहे पहा, उत्तर आठवत बसणं. तुम्ही म्हणसाल हे तुम्हाला कसं कळतं? वाचणाऱ्याला कळतं मित्रांनो, आहे ना. तुम्ही आठवत बसलं, कारण लय बिघडते उत्तराची. ठीक आहे, लय बिघडते म्हणा, तुमचं उत्तर विखुरलेलं दिसतं आहे ना, पॉईंट इकडे तिकडे गेलेले दिसतात आणि तुम्हाला वेळ लागलेला असतो. असं बी तुम्हाला कळतं की तुम्ही आठवत बसलात, तुम्हाला वेळ लागतो. म्हणजे याचा अर्थ काय, अभ्यास करण्याची पद्धत अशी असली पाहिजे की जेव्हा तुम्ही उत्तर लिहिता तिथं आठवत नाही बसलं पाहिजे. जस्ट जे वाचलं आहे त्याच्या पुन्हा त्याच्यानुसार रिक्रिएशन असलं पाहिजे उत्तरामध्ये, आहे ना. ते असं म्हणू का, नवनीत हाती आले हो अवघड सोपे झाले हो, अगोदर 10वी-12वी सारखं होतं ना ते नवनीतातलं, तेच पाठ करायचं तेच लिहायचं. इथं नाही चालत ते, कारण कमी वेळामध्ये कमी शब्दामध्ये उत्तर लिहायचं. ठीक आहे, समज गए ना. हां, तर ह्याच्यामध्ये उत्तर आठवत बसच नाही पहा. त्याच्यामुळं जर तुम्ही आठवत बसत असाल तर तुमची अभ्यास करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. चुकीची म्हणणार नाही, कारण मला काय अधिकार आहे तुम्हाला चुकीची म्हणायचा, आहे ना, कारण तुम्हाला ओके. तर हे उत्तर आठवत न बसण्यासाठी तुम्ही प्रयत्न तसा करायला हवा की संकल्पना समजून घेणे, काही शब्दावर भर देणे, आहे ना, लिहून लिहून सराव करणे, त्या गोष्टी तुम्ही करू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढचा सहावा म्हणजे सहावी चूक आहे याच्यामध्ये, काय महत्त्वाचं आहे हे न दाखवणं. ठीक आहे, काय जसं तो सटीकपणामध्ये म्हटलं आहे. आता काय महत्त्वाचं आहे कसं दाखवावं लागेल, तुम्ही योग्य शब्दाखाली अंडरलाईन करा, त्याला आपण अधोरेखित करा असं म्हणतो, आहे ना, किंवा हेडलाईन द्या. उदाहरणार्थ त्यांनी 3-4 शब्द वापरलेत, आहे ना, साहित्य, समीक्षा असे शब्द वापरलेत. तर साहित्य आहे त्याला हेडलाईन द्या, आहे ना, समीक्षा आहे त्याला हेडलाईन द्या, त्याच्या खाली लिहा. कळलं पाहिजे ना, मी हे साहित्यावर लिहिलं आहे, हे समीक्षावर लिहिलं आहे, हे स्वरूपावर सांगितलं आहे. असं करू शकता का नाही तुम्ही याच्यामध्ये? किंवा तुम्ही अवतरण चिन्हाचा वापर करा, एकरी अवतरण करा, दोन्ही अवतरण चिन्हाचा वापर करा. कळू द्या ना पुढच्याला की तुम्ही जे लिहिलंय ते महत्त्वाचं सांगितलेलं आहे आणि आमच्या डोळ्याला म्हणजे चेक करण्याच्या डोळ्याला दिसलं पाहिजे. तुम्ही म्हटलं पाहिजे अरे मी लिहिलंय, द्या मारला मार्क, आहे ना, असं म्हणायला पाहिजे का नाही? ओके, तर ही झाली सहावी चूक. यस, कळली असेल तुम्हाला काय असतं, काय महत्त्वाचं आहे हे न दाखवणं, हे सुद्धा चूक आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अनावश्यक गोष्टी करणं. आता हे बरेच करतात काही जण, आहे ना, जास्त हुशारकी करण्याचा प्रयत्न करतात किंवा काहीतरी ते बघून आलेले असतात GS वाले याच्यामध्ये, किंवा इतर पण काही असतं त्याच्यामध्ये, त्यांना थोडंसं वेगळं करावं वाटतं. म्हणजे उगीच आकृत्या काढणे साहित्यामध्ये नको ती डायग्राम काढणे, आहे ना. आवश्यक असल्यास तुम्ही काढा ना, व्यवस्थित तुम्हाला वाटत असेल त्याच्यामध्ये, परंतु त्याचा अर्थच कळत नाही आहे. चेक करणारा काय, तो काय अंतर्यामी आहे का तुम्ही काय लिहिलात त्याला समजून घ्यायला? त्याला वेळ आहे तेवढा, आहे ना. तुम्ही विचार करू शकता ना, तो पण एक व्यक्ती आहे, त्याला पण एवढा वेळ आहे का तुमच्या प्रत्येक गोष्टी समजून घ्यायला, है ना. ते का मायबाप आहेत का? ठीक, खरं तर ते म्हणसाल सर मायबापच आहेत ते, कारण ते मार्क देणार आहेत. ओके, ती वेगळी गोष्ट आहे. म्हणजे उगंच आकृत्या काढणे, है ना, नको तिथं बॉक्स करणे उगं. म्हणजे आवश्यक असल्यास करा, कारण वरी सांगितले ना महत्त्वाचं आहे ते दाखवा, परंतु उगंच करू नका त्याच्यामध्ये, है ना. उगंच रेषा मारा, काहीतरी करा, काही करू नका तसं त्याच्यामध्ये. अर्थ कळणार नाही असं काही करू नका. ठीक आहे, ही झाली 7वी चूक. त्याच्यानंतर 8वी चूक पहा, हे नेटनेटकेपणा. तुमचं म्हणजे हस्ताक्षर खराब असू शकतं मित्रांनो, प्रत्येकाचं काय सुंदर वळणदार आणि खूपसुरत असेलच असं नाही आहे ना. परंतु आपण एवढं तर करू शकतो ना, जे काय आपण उत्तर लिहिले त्याच्यामध्ये स्वच्छता आहे, ओळीमध्ये शब्दामध्ये अंतर आहे. पुढच्याला असं वाटलं पाहिजे अक्षर खराब आहे, काही प्रॉब्लेम नाही, का हरकत नाही, परंतु याने योग्य लिहिले, मला कळतं आहे, बस एवढंच पाहिजे असतं. ठीक आहे, कळतं ना नीटनेटकेपणाचा अर्थ, आहे ना. गिजबिल काला नको, काहीच नको त्याच्यामध्ये, 2 ओळीमध्ये असं वाटलं पाहिजे की अरे किती नीट लिहिलं याच्यामध्ये, हस्ताक्षर थोडंसं खराब आहे, काही हरकत नाही आहे. ठीक आहे, त्याला नीटनेटकेपणा. तर हे जरूर लक्षात ठेवा, खाडाखोड करायची नाही, 2 ओळीमध्ये 2 शब्दामध्ये चांगल्या प्रकारे अंतर द्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा आहे पहा, निष्कर्ष नसणे. अशा प्रकारे उगच काहीतरी शेवटी लिहायचं पहा, तसं करू नका. जशी सुरुवात लागते तसं शेवट लागतं. जसं की एखादा पाहुणा आला घरी, तर तुम्ही त्याला म्हणता ना या, जसं जाताना म्हणता ना पुन्हा या, म्हणता का नाही, करताना ही फॉर्मॅलिटी असं वाटलं पाहिजे की हा शेवटचा जो समारोप होता तो म्हणजे अशा प्रकारे आहे की मला भारी वाटला उत्तर चेक करणारा त्याच्यामध्ये,
आहे ना. उगाच काहीतरी लिहायचं नाही, दुसरंच लिहायचं नाही. होतं असं बऱ्याच वेळा, काहीतरी वेगळं सांगावं म्हणून वेगळंच लिहितात, काहीच करायचं ना तसलं, आहे ना. प्रश्नाच्या अनुसार लिहा, त्याच्यानुसार की जो कंटेंट लिहिला त्याचा काहीतरी समारोप दिसला पाहिजे, अधिक शब्द नसावेत आणि मोठा परिच्छेद जरूर नसावा. कळतो ना शब्द, नसावा, ठीक आहे. तर हे एक चूक आहे त्याच्यामध्ये, निष्कर्ष नसण्याची. ओके. त्याच्यानंतर वेळात न लिहिणे, हे तर तुम्ही सराव करताना तुम्हाला असलं पाहिजे याच्यामध्ये. कारण काय, सुरुवातीला वेळ लागू शकतो, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. परंतु जसं जसं तुम्ही उत्तर लिहाल तसं तसं, कारण तुमच्या चुकाच काही चुका असतात पहा, जसं की आठवत बसणे, आहे ना, चांगलं करी जास्त आदर्शवादी उत्तर लिहायचा प्रयत्न करणे, तर त्याच्यानुसार वेळ लागणारच मित्रांनो, ठीक आहे. अधिक लिहायचा बी, काही जण अधिक लिहायचा प्रयत्न करतात, म्हणजे मी जर अधिक लिहिलं तर मला अधिक मार्क मिळतात. अरे पागलांनो, आहे ना, असं होतं का कधी, आहे ना. ते जुना सुद्धा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला असं वाटत असेल, परंतु मे बी कुणासंग चांगलं घडलं असेल, परंतु ही रिअरेस्ट फिनॉमिना आहे त्याच्यामध्ये, कारण तुम्हाला वेळ जातो दुसऱ्याच्या प्रश्नाचे उत्तर लिहायला, मग असं तसं होऊ शकतं, ठीक आहे. म्हणजे याच्यावर कॉन्ट्रास्टल होऊ शकतं की बा जास्त लिहिल्यानं जास्त मार्क मिळतील, तर ते माझ्यानुसार तर नाही आहे, ठीक आहे. दुसऱ्या विषयात नाही बोलत मी. हां, त्याच्यानंतर उत्तर जमत नसलं तरी पण लिहितात, म्हणजे त्यांना काळं करायचं असतं फक्त, हां काहीतरी द्यावं, काहीतरी असं करू नका, ठीक आहे. तर याच्यामुळे वेळ जातो त्याच्यामध्ये, तर वेळात न लिहिणे हे सुद्धा चूक आहे. त्याच्यानंतर तुलना करणे, पहा, तुलना करणे, तुम्ही बरोबर चांगलं लिहित असतात तरी पण तुमच्या मित्राचं पाहणे, अरे तू तसा लिहितोय, मला कसं जमत नाही, तिच्यासारखं त्याच्यासारखं जमत नाही मला, मग तुमचं ते दुसरंच चालतं त्याच्यामध्ये. म्हणजे हे तुमची आदर्शवादी भूमिका असते की मला त्याच्यासारखंच जमलं पाहिजे, त्या टॉपरसारखंच आलं पाहिजे. हा काय मूर्खपणा आहे. त्याला जे आवडतं ते तुम्हाला आवडतं का, त्याला कारल्याची भाजी आवडते, तुम्हाला कारल्याची भाजी आवडते, आहे ना. तो वांग असं कच्चाच खातो, तुम्ही खाता का. त्यांचं उत्तर तो सहज लिहितो, तुम्हाला जमतं तसं, तो एकदा वाचला की तो जमतं त्याला, तसं तुम्हाला जमतं. त्याच्यासारखी तुलना का, वाई का बनायचे तुम्हाला आदर्श, तुम्हाला तुमच्यासारखं उत्तर का लिहायचं नाही आहे, नकल का करताय तुम्ही. हे चुकीचं आहे मित्रांनो. चुकीचं म्हणण्यापेक्षा, चुकीचा हा शब्द नाही आहे, हे म्हणजे अनावश्यक आहे, हे तो चांगल्या दृष्टिकोनातून नाही आहे असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे. चुकीचं आणि वाईट आहे, इथं नैतिकता कशाला. ओके. त्याच्यानंतर शेवटचं आहे पहा, ही 12 वाक्य उत्तर तपासून न घेणे. कारण आपल्या डोळ्यांना सगळं गुलाबीच दिसत असतं आपल्याला, है ना. आपल्याला सगळंच भारी वाटतं, वा मीच खूप चांगलं उत्तर लिहिलं आहे. त्याच्यातले जे बारकावे असतात ना, तेच समजण्यासाठी तुम्हाला कुणाकून तर चेक करून घ्यावं लागतं. कारण हे जर तुम्ही म्हणजे हे जर समजून नाही घेतलात, कारण असं म्हणू शकता तुम्ही एक लेवलपेक्षा जास्त मार्क नाही घेऊ शकत, त्यासाठी कुणाची तर गरज लागते त्याच्यामध्ये, ठीक आहे. ते कुणा एकदा दोनदा चेक करून घ्या, 3-4 तुम्हाला समजलं ना, 10-12 उत्तर जरी चेक झाले, समजलं तर समजलं बस. काय जास्त लागतं का, आहे ना. शहाण्याला शब्दाचा मार तशी गोष्ट आहे याच्यामध्ये सुद्धा, ठीक. तर म्हणजे ही चूक करू नये. तुम्ही कुणाकून का असना, म्हणजे प्राध्यापक असतील, कुणी का असणार तुमच्यापाशी, तुम्ही सेल्फ स्टडी असाल तर कुणी पण एखादा प्राध्यापक गाठायचा, त्याला असं एकदा चेक करून द्या, सांगा म्हणायचं, किंवा आहे ना कोचिंगवाल्यापाशी जावं सोडकीचं अशीचमध्ये, आहे ना. दुसरी कोण पण घेऊ शकता, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, बारकावे समजण्यासाठी, तुमची मानसिकता बदलण्यासाठी किंवा ती स्ट्रॉंग करण्यासाठी सुद्धा उत्तर तपासून जरूर घ्यायला हवं. ही चूक नाही करायची, ठीक आहे. म्हणजे स्वतःहूनच तीर मारायचा नाही, तसं मारू शकता, आहे ना, काय तसं प्रॉब्लेम नाही, परंतु आपण म्हणू शकतो ना की हे करणं तेवढं चांगलं नाही आहे, ठीक आहे. तर हे झाल्या काही 12 चुका, तुम्हाला समजल्या असतील. आता उत्तर पाहूया, आहे ना. थोडासा व्हिडिओ मोठा होत असेल, पर फायदा जर पाहायचा असेल तर सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, ठीक आहे. असं तर असतंच ना. ओके. तर आपण एक उत्तर पाहूया, म्हणजे ठीक, कुठे गेले रे. ठीक आहे, पहा, एक समोर उत्तर दिसतंय, तुम्हाला दिसतंय ना, करू का झूम, पहा. आता इथं साहित्य, ललित साहित्य, शास्त्रीय साहित्य याचं स्वरूप सांगून त्यातील सीमारेखा स्पष्ट करा, हे एक उत्तर लिहिलं होतं, आपल्या मित्रानेच लिहिलेलं आहे. पहा, ह्याच्यामध्ये तुम्ही प्रेझेंटेशन पहा त्याचं, जसं पहा साहित्य आणि त्याचं स्वरूप, प्रेझेंटेशन पहा, आहे ना. साहित्य या शब्दाचा मूळ धातू सहित तत्व, म्हणजे शब्द आणि अर्थ एकमेकाच्या बरोबर दिसले जातात, तिथे साहित्य निर्माण होतं. आणि पुन्हा हे त्यांनी त्याच्यामध्ये लिहिले आहे, म्हणजे सुरुवात थोडीशी मोठी आहे परंतु चांगली आहे, म्हणजे आकर्षित करते. त्याच्यानंतर पहा की त्याने पॉईंट दिलेले आहे, साहित्याचे स्वरूप, असं तुम्ही लिहू शकता का, तर काही प्रॉब्लेम नाही, पहा असं तुम्ही लिहू शकता. परंतु असं बी नाही की वेगळं वाटलं पाहिजे त्याच्यामध्ये, तुम्ही पॅरेग्राफमध्ये बी लिहू शकता, ठीक आहे. परंतु आता हे जे त्यांनी स्वरूप सांगितले ते असं एका लईत दिसलं पाहिजे, एखाद्या पॉईंट जे लिहित आहे तुम्ही त्याच्या दुसरा पॉईंट लगेच टच करून आला पाहिजे, जसं की आपण पॅरेग्राफमध्ये लिहितो, ठीक आहे. असं करू शकता का, करू शकता, परंतु प्रत्येक ठिकाणी करू शकत नाही आहे, ठीक आहे. हे तर तुम्हाला दाखवण्यासाठी की कसं कसं केलं जातं किंवा कोणत्या प्रकारे बी उत्तर लिहिलं जाऊ शकतं का. हां, पेपर 2साठी बिलकुल करू नका, ठीक आहे. पेपर 2साठी, हे पेपर 1साठी चालतं, ठीक आहे. त्याच्यानंतर हे वाचा, वाटलंच तुम्ही वाचा, पॉज करून वाचत राहा.
साहित्याचे स्वरूप याच्यामध्ये हे असं मुख्यतः नाही लिहायला पाहिजे. याच्यामध्ये काय कमी आहे, थोडेसे उदाहरणं तुम्हाला कमी पाहायला मिळतात, ठीक आहे. परंतु हे एक प्रेझेंटेशनसाठी तुम्हाला दाखवतं आहे उत्तर, की हां हे कशा प्रकारे प्रेझेंटेशन केलं जाऊ शकतं, ठीक आहे. आता हे तेवढं पण असं साहित्यामध्ये मान्य होईलच असं नाही आहे, परंतु प्रश्नाचं म्हणजे काय म्हणतात त्याची विचारणीच अशा प्रकारची आहे. म्हणजे उदाहरणार्थ पहा काय म्हणताय पहा, सीमारेषा हा शब्द आहे, त्याच्यामुळं हां ठीक आहे मान्य केलं जाऊ शकतं हे अशा प्रकारचं उत्तर. ओके, पुढं आणखी जर तुम्ही पाहिला तर याचे त्यांनी ललित साहित्य याचे स्वरूप सांगितलेलं आहे. आणि पुढे जाऊन जर तुम्ही पाहिलात तर हां हे इथे त्याची सीमारेषा पण त्यांनी सांगितलेली आहे, ठीक आहे. तर हे एक प्रकारचं उत्तर लिहू शकता. आणि शेवटी तुम्ही त्यांनी ही म्हणजे कन्क्लुजन पण केलेलं आहे. आता हे ठीक आहे, हे पहिलं सूर असं तुम्ही उत्तर लिहू शकता, तुम्हाला समजत नाही, परंतु याच्यापेक्षा आणखी चांगलं उत्तर आहे का, तर याच्यापेक्षा पण आहे आणि त्याच्यापेक्षा पण आहे, म्हणजे आहे असं तुम्ही म्हणसाल की असं काय आहे, ठीक आहे. आता हे एक उत्तर आहे ना, आता हे एक दियाचं उत्तर आहे याच्यामध्ये, हिचं पण तुम्ही उत्तर पहा. आता त्याच्यामध्ये आणखी एक प्रॉब्लेम होता, तो म्हणजे त्याला वेळ जास्त लागतो उत्तर लिहायला, ठीक आहे. आता हे एक उत्तर आहे, हे पण एक उत्तर पहा. त्याच्यामध्ये लोकसाहित्य स्पष्ट करून म्हणी आणि वाक्यप्रचार याविषयी थोडक्यात माहिती द्या. 20 मार्काचा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये विशेष काय की 20 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर तिने 15 मिनिटामध्ये लिहिलेलं आहे आणि ते उत्तम आहे, ठीक आहे. 15च्या खाली तर चालत मी चांगलंच म्हणतो त्याच्यामध्ये, तर 15 मी आपल्याच म्हणू शकता की हां ठीक. ओके, तर इथं पाहते सुरुवात कशी आहे, बौद्धिक किंवा पंडिती परंपरेपासून अलिप्त असलेल्या अनागर संस्कृतीतील लोकांच्या अभिव्यक्ती विशेष म्हणजे लोकसाहित्य म्हणतात. कमी शब्दामध्ये आकर्षक, समजलं ना, आकर्षक कमी शब्दामध्ये आकर्षक कशी असते, समज गए ओके. तर पुढं पहा त्याच्यामध्ये काय, लोकसाहित्य स्पष्ट करून म्हणी आणि वाक्यप्रचार 3 आहे त्याच्यामध्ये, तिन्ही पण लिहिलेत का पाहायचं आपल्याला, ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही वाचा, तुम्हाला वाचल्यानंतर कळतं की हां तिने सगळं लिहिलेलं आहे याच्यामध्ये. लोकसमूहाने निर्माण केलेले, अशिक्षितांनी पाठांतराच्या जोरावर पुढे संक्रमित केलेले लोकरूढी, लोकभ्रम, श्रद्धा. प्रेझेंटेशन पहा, योग्य शब्दाखाली काय आहेत, अंडरलाईन आहेत, कळतं ना. ते 12 पॉईंट आठवा, या 12 पॉईंटमध्ये याच्यामध्ये तुम्हाला काय चूक दिसते ते तुम्हाला कळत, ठीक आहे. सुरुवात आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सटीकपणा आहे का, तुम्ही पहा त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. त्याचे शेवटचे शब्द बी पाहिजे, यामध्ये खालील विभागांचा समावेश होतो, याला म्हणतात आपण लय बांधणी आहे ना, एकमेकाला पॉईंट जोडणे, खालील विभागांचा समावेश होतो आहे ना. त्याच्यानंतर जिथं बॉक्स पाहिजे तिथं बॉक्स आहे, ठीक आहे, जसं पाहिजे तसं आहे ना. याच्यामध्ये पहा लोककथा, लोकगीत, वाक्यप्रचार, ठीक अशा प्रकारचं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे तिनं वैशिष्ट्ये अंडरलाईन केलेली आहे, ठीक आहे. मुद्दा दिसतो, हां वैशिष्ट्य लिहायचे. आता तिथं वैशिष्ट्ये त्यांनी कसं लिहिले आहेत पहा, पॉईंट वाईज लिहिले आहेत, वैशिष्ट्ये पॉईंट वाईज आलेले आहेत आहे ना. आणि त्या वैशिष्ट्यामध्ये जो पॉईंट महत्त्वाचा आहे, जो शब्द महत्त्वाचा आहे ते लोकसाहित्य स्वतंत्र असतं, ओके. त्याच्यानंतर खाली अनाम असतं, मौखिक परंपरा, प्रयोगसिद्ध कला, लोककला. पहा मी असंच चेक करताना असंच होतं ना, हां विधी लग्न, ठीक आहे, धार्मिक स्वरूप असतं, त्याच्यानंतर चौकटीत बसतं, समाज जागृती केली जाते, ओके. आणि त्याच्यानंतर पहा अशा प्रकारे व्याकरणाची गरज नसताना सामाजिक आविष्कार, लोक नेणीव, चाकोरीपणा याचा अखंड जरा आहे लोकसाहित्य, अखंड जरा त्यांनी डायरेक्ट केलेला आहे. आणि हे प्रश्नामध्ये काय आहेत, आणखी दुसरे मुद्दे आहेत आहे ना. पहिले लोकसाहित्य झालं, आता पुढचं आहेत मनी आहे ना. मनीमध्ये लगेच त्यांनी सांगितले की मनी काय असतात, आणि मनीचे लगेच त्यांनी वैशिष्ट्य पण सांगितलेले आहे त्याच्यामध्ये खाली आहे ना. एक तिचे हजार जमळपणा, लघुता, सूक्ष्मता, त्याच्या खाली अंडरलाईन पण केलेली आहे, त्याचं प्रेझेंटेशन पण केलेलं आहे. त्याच्यानंतर वाक्यप्रचार पण तिने सांगितलेलं आहे, वाक्यप्रचार प्रत्येकाचं इंट्रोडक्शन आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे, जे विचारलं तसं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ना. आणि शेवटी पहा त्याच्यामध्ये अशा प्रकारे शब्दांनी साकारलेली दुनिया वाचकाच्या नजरेसमोर उभी करण्याचे सामर्थ्य लोकसाहित्यात असून लौकिक परंपरा, जीवनस्पर्शी अनुभव यातून व्यक्त झाल्याचे दिसून येते, ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे उत्तर हे आपल्या मैत्रिणीनं लिहिले आहे, तुम्हाला पाहायला मिळतं. तर हे प्रेझेंटेशन, उत्तर, सुरुवात, शेवट आहे ना, या सगळ्याचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला असं पडतं की हे एक उत्तम उत्तर आहे. तसं त्याला उत्तम मायनस दिलेलं आहे मी आहे ना, कारण 15 मिनटं आणि याच्यामध्ये काही जे मुद्दे होते, 1-2 मुद्दे तिने कमी लिहिलेले आहेत, त्याच्यामुळं हा थोडंसं कंटेंटसाठी तिला उत्तम मायनस दिलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे उत्तम हा एक चांगला शेअर असतो, उत्तम मायनस त्याच्यापेक्षा थोडंसं चांगला म्हणजे कमी शेअर असतं, असा त्याच्यापेक्षा कमी आहे ना. सर्वोत्तम हा शब्द तर मी कोणालाच वापरला आहे आत्तापुस्तक आहे ना, म्हणजे जेवढे आत्तापुस्तक चेक झालेले आहेत उत्तर. आता याच्यापेक्षा बी चांगलं उत्तर आहेत का, तर असं म्हणजे तुलना नाही करायची, परंतु असेच चांगले चांगले तुम्हाला उत्तर म्हणजे उत्तम उत्तर तुम्हाला पाहायला मिळतात है ना. म्हणजे इथं तुम्हाला दाखवण्यासाठी की हा प्रेझेंटेशन वगैरे सगळं आहे याच्यामध्ये, ओके. तर आता तुम्हाला समजलं असेल नेमकं काय आहे काय नाही, या सगळ्या गोष्टी समजल्या असतील, ठीक आहे. तर अशाच काही गोष्टीसाठी किंवा MPSC UPSC अभ्यासासाठी हे आपला चॅनल आहे ते आहेच, कळलं असेल तुम्हाला. मग जास्त बोलण्यापेक्षा इथं थांबूया, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.